हिंगणे इथं ड्रोनद्वारे शेतीकडे आधुनिक पाऊल। हिंगणे तालुका खटाव इथं आज हिंगणे गावच्या लौकिकात एक गौरवास्पद भर पडली आहे। नव्या विचारांचे विकासाभिमुख प्रगतशील शेतकरी नितीन आनंदराव निकम यांनी शेतातील औषध फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोन सिस्टम खरेदी करून आधुनिक शेतीकडे महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे। त्यांच्या या उपक्रमामुळे शेती अधिक कार्यक्षम, सुरक्षित व फायदेशीर होण्यास मदत होणार असून ही बाब इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरती आहे। विशेष म्हणजे सुषमा निकम यांनी ड्रोन उडवण्यासाठी आवश्यक असलेला अधिकृत परवाना मिळवून महिलांच्याही आधुनिक तंत्रज्ञानातील सहभाग अधोरेखित केला आहे। महिलांनी तंत्रज्ञानात पुढे यावे त्यासाठी हा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे। या ड्रोन सिस्टमचे अनावरण व उद्घाटन कार्यक्रम विक्रम वाघमोडे, तालुका कृषी अधिकारी खटाव, अश्विनी वणवे, मंडळ कृषी अधिकारी वडूज, धनाजी बोराटे, उपकृषी अधिकारी वडूज 1, दुर्योधन कदम, उपकृषी अधिकारी वडूज 2, प्रशांत राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी हिंगणे, सिकंदर जगताप, सहाय्यक कृषी अधिकारी बोंबाळे, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते सन्माननीय अनिल पवार, तालुका अध्यक्ष दत्तात्रय घारगे, शरद खाडे, सरपंच हिराचंद घनवट व प्रगतशील शेतकरी रामदास शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी पोलीस पाटील जितेंद्र काळे, विनोद काळे, स्वप्नील काळे, सूरज काळे, राहुल कुदळे तसेच हिंगणे, तळवडे, डाळमोडी येथील सर्व शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी नितीन व सुषमा निकम यांनी भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। DSP न्यूज लाईव्ह हिंगणे प्रतिनिधी विकास काळे। सुषमा नितीन निकम, हिंगणे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। माझी ड्रोनसाठी निवड झाली त्याबद्दल मला खूप छान वाटलं आणि त्यासाठी मी प्रशिक्षण घेतलं। नंतर कृषी खात्यातून मला सबसिडी मिळाली त्याला, त्यामुळे मी कृषी खात्याचे आभारी आहे। नमस्कार, आज आपण हिंगणेतील प्रगतशील शेतकरी नितीन निकम यांच्या शेतावर आहोत आणि श्रीमती सुषमा नितीन निकम यांच्या नावाने महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत ड्रोन खरेदीसाठी त्यांची निवड झालेली आहे। त्याच्या मोका तपासणी निमित्त आणि उद्घाटनाच्या निमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत। तंत्रज्ञान जसं बदलतं आहे तसं आपल्याला शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे आणि त्याचाच एक प्रत्यक्षात वापर म्हणून यांनी ड्रोन खरेदी केलेली आहे। या ड्रोनचा वापर स्वतः सुषमाताई करणार आहेत। त्यांनी ड्रोनचं पायलट प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून जाहीर झालेलं आहे आणि त्या निमित्ताने नारी शक्ती आणि शेतीतील नारींचं महत्त्व या अनुषंगाने त्यांना भविष्यामध्ये या ड्रोनच्या वापराबद्दल कृषी विभागाच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच नवनवीन तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये वापरावं अशी एक आशा व्यक्त करतो। आमचे मित्र प्रगतशील बागायतदार नितीन निकम यांच्या डाळमोडी येथील शेतावर हे प्रशिक्षण झालेलं आहे। सुषमाताईंनी सुंदररित्या प्रशिक्षण घेऊन आज पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यांची निवड झालेली आहे। पाठीवर पंप घेऊन शेती फवारणी करणं महिला वर्गाला शक्य नाही, पण नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमी वेळामध्ये जास्तीत जास्त उत्तम औषध फवारणी आणि त्याची चांगली गुणवत्तापूर्ण रिझल्ट घेणं हे या तंत्रज्ञानामुळे शक्य होणार आहे। मी कृषी विभागाला विनंती करतो, जशी महिला सशक्तीकरणासाठी सुषमाताईंची निवड केली तशी हा उपक्रम तालुकाभर नेऊन जास्तीत जास्त महिलांना शेतीकामामध्ये मदत करून आज त्यांच्या हातामध्ये हा संसाराचा गाडा द्यावा आणि जास्तीत जास्त प्रशिक्षण देऊन महिलांना जास्तीत जास्त गावांमध्ये अशा पद्धतीच्या ड्रोनच्या सहकार्य करावं या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।